अलंकापुरी महात्म्य कथन करणारे सदाशिव लिखित 130 वर्षांपूर्वीच्या ज्ञानलीलामृत या ओवीबद्ध हस्तलिखिताची दुर्मिळ प्रत नुकतीच उजेडात आली आहे। या ग्रंथाचे एकूण 18 अध्याय असून हस्तलिखित 252 पृष्ठांचे आहेत। या दुर्मिळ ग्रंथाचे अद्याप प्रकाशन झाले नसल्याने भाविकांना या ग्रंथाविषयी माहिती नाही। ज्ञानलीलामृत हे दुर्मिळ मराठी हस्तलिखित केंद्राकडे नुकतेच आले आहे। भंडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे माजी ग्रंथपाल आणि दुर्मिळ हस्तलिखितांचे अभ्यासक संग्राहक वा ल मंजुळ यांनी हस्तलिखिताचे महत्त्व सांगितले। आळंदी येथे सोमवारी 17 नोव्हेंबर रोजी श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी उत्सव साजरा होत असताना या दुर्मिळ हस्तलिखिताचा परिचय मंजुळ यांनी करून दिला। मंजुळ म्हणाले की ज्ञानलीलामृत या हस्तलिखिताचे मूळ स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडातील 64व्या अध्यायामध्ये ब्रह्मदेव आणि नारद यांच्या संवादातून मांडले गेले आहे। यामध्ये श्रीक्षेत्र आळंदीचा पूर्व इतिहास, ज्ञानदेवांसह भावंडाची चरित्रे संस्कृतमधून मांडण्यात आली आहेत। या ग्रंथाची शके 1817 म्हणजेच 1895 मध्ये ज्ञानलीलामृत नावाने मराठीकरण करण्यात आले। त्याचा लेखक सदाशिव असा उल्लेख ग्रंथात करण्यात आला आहे। सदाशिव हा मूळचा संत ज्ञानदेवकालीन अंतोबा कुलकर्णी यांच्या वंशातील आहे। ज्ञानदेव समाधीत प्रवेश करताना अंतोबांनी त्यांचा हात आपल्या मस्तकी ठेवून त्यांचे शिष्यत्व पत्करले होते। नंतरच्या काळात आळंदी क्षेत्री अंतोबांचे वंशज नांदत असल्याची नोंद आजही वंश परंपरागत प्रत्यक्ष स्वरूपात पाहावयास मिळते।